बांगलादेशमध्ये अजूनही 19,000 भारतीय अडकले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती. विद्यार्थ्यांशी संपर्कात असल्याचंही राज्यसभेत निवेदन. विनेश फोगाटची व्यावसायिक कुस्तीतनं निवृत्तीची घोषणा. तर ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्यानंतर आता फोगाटकडून क्रीडा न्यायालयामध्ये अपील. ठाण्यामध्ये हरिनिवास सर्कलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून फलकबाजी. जिल्हा प्रमुख केदार दिघेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं. पक्ष कुणी चोरला, फलकाद्वारे सवाल. अमरावतीच्या महायुतीच्या राणा आणि अडसूळ यांच्यातला वाद चिघळला. रवी राणांना महायुतीतनं बाहेर फेका, अभिजित अडसूळांची मागणी. मुंबई ते गोवा आता अवघ्या 6 तासात शक्य. तर MSRDC कडून कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय. एकूण 388 किलोमीटर असणार महामार्गाची लांबी. म्हाडाच्या 2030 घरांसाठी आज दुपारी 12 वाजेपासून अर्ज करता येणार. तर 13 सप्टेंबरला सोडत. कर्जाचे व्याजदर आता जैसे थेच राहणार. आरबीआयचा रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. रेपो रेट 6.5% कायम. मुंबईतल्या महत्वाच्या रस्त्यावर स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर. मुंबई पालिका CSMT स्थानकासमोर रॅपरनं स्टंटबाजी करत बनवला व्हिडिओ. मध्य रेल्वेची 4 महिन्यात 91.88 लाखांची दंड वसुली. एप्रिल ते जुलैमध्ये 28,465 फुकट्या प्रवाशांवर कारवाई. चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग पुणे विमानसेवा सुरू होणार. 24 ऑगस्ट पासून प्रवाशांना मिळणार दिलासा. पनवेलमधील हरिग्राम गावात पोषण आहारात निघाले किडे. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तपासणी करून घ्या. म्हणजे कुस्तीपटू अंतिम पांघल अडचणीत. शिस्तभंगाचा आरोप केल्यानंतर आता अंतिम पंघाल आणि सपोर्ट स्टाफला भारतात पाठवणार.